तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राष्ट्रवादीची अल्पसंख्याक विभागाची बैठक आज शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पार पडली आणि या बैठकीला जे आहे ते राष्ट्रवादी विधान परिषदेचे आमदार इंद्रिश नायकवाडी यांनी मार्गदर्शन केले। काय सांगा सर, आज आपण बैठक घेतली, नेमकी काय चर्चा झाली बैठकीत? आमचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आमचे नेते आदरणीय दादा यांनी तसा आदेश आम्हाला दिलेला आहे आणि आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सुरू आहे। आज 2 वर्ष पूर्ण होतील। या पुढच्या काळात आमचा पक्ष वेगळा होऊन ज्या वेगळ्या पद्धतीने आम्ही महायुतीत सामील झालो, म्हणून 2 वर्षात काय केलं गेलं आहे, आमच्या विभागानं काय काम केलं, काय नाही केलं, कोणी काम केलं, कोणी नाही केलं, हे सगळं आढावा घेणं आणि नवीन काही सूचना, नवीन येणाऱ्या काळासाठीच्या काही टिप्स देणं हा यामागचा उद्देश होता। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही येत आहेत, त्यासाठीची तयारी कुठे पण केलेली आहे। अजून कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन त्यांना करण्यात आलेलं आहे आणि समाजात सातत्याने कुठला तरी एखादा इश्यू घेऊन आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यातला मगाशी आपण जो उल्लेख केला किंवा मला लोकांनी विचारलं होतं ते वक्फचा विषय, की वक्फमध्ये आमच्या पक्षाची भूमिका काय होती आणि ती का होती हे समजावून आम्ही सांगितल्यानंतर लोकांच्या मनातले शंका दूर होते। हे एक चांगला पॉझिटिव्ह त्यातला भाग आहे, कारण नाहीतर आम्ही जर बोललोच नाही तर लोकांच्या मनात गैरसमज राहणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काहीतरी वेगळीच भूमिका घेतली आणि आपल्या विरोधी भूमिका घेतली का काय, असं अफवा पसरवणारेही लोक त्यांना तसं त्या पद्धतीनेही करतील, म्हणून तोही विषय या ठिकाणी आज चर्चेला आला। एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अल्पसंख्याकांचा फार मोठा ओढा या काळात दिसून आला। मला फार लोक उत्सुक आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करायला, असे नवीन येणाऱ्यांचं स्वागत करणं, त्यांना जबाबदारी देणं आणि त्या माध्यमातून संघटना मजबूतपणानं काम करणं। आणि आज आम्ही सत्तेत आहोत, म्हणून संघटनेच्या माध्यमातून या समाजाला जसा फायदा मिळवून देता येईल त्या संबंधीची काही मार्गदर्शक सूचना या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत। साहेब, तुम्ही म्हणता की वक्फ बोर्डाचा काही जे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहात, म्हणजे काही अल्पसंख्याक समाजात नाराजी नाही का याच्यावर? तेच बोलतो ना, नाराजी असते, पण ज्यावेळेस आम्ही बोलतो खरी वस्तुस्थिती काय आहे की वक्फचं समर्थन का केलं गेलं आमच्या पक्षाकडून आणि त्याचा काय फायदा मुस्लिम समाजाला आहे हे ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेला लोकांच्या लक्षात येते आणि मग तो विषय ऑटोमॅटिक दूर होतोय। काही काळ जावं लागेल, यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल की लोकांची मानसिकता लगेचच असं बदललं नाही। आम्हाला लोकांच्यापर्यंत पोचायला वेळ लागतोय, जेवढा वेळ पोचायला लोकांच्यापर्यंत लागतोय तेवढाच वेळ, त्यानंतर कुठलीही शंका कुशंका समाजाच्या मनात राहणार नाही। आता आम्ही पाहतोय ना, दौऱ्यात बघताना हा प्रश्न सगळीकडे विचारला जातो आणि ज्यावेळेस आम्ही क्लिअरन्स देतो त्यावेळेला मग मात्र मान्य करतात, नाही बरोबर आहे म्हणून, असं त्याचं काही अडचण नाही। तर भाजपचे नेते नांदेडचे पालकमंत्री अतुल साहेब काही दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। ते मंडळ अध्यक्षाला बोलताना असं म्हणाले की मुस्लिम मतदारांचा फार मोठा फरक पडतोय आणि त्याचे कानमंत्र मी तुम्हाला काय देतोय मुस्लिम मतदार वळवण्यासाठी, तुम्ही काय आज कानमंत्र दिला? नाही, उगाच असं आहे की ते सिनियर आहेत फार साहेब आणि ते कॅबिनेट मंत्री आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी एखादं स्टेटमेंट केलं तर त्याचं विश्लेषण करण्याची जबाबदारी माझी नाही आहे, तेच करू शकतील त्याबद्दलचं विश्लेषण। बरं, पाकिस्ताननं भारताच्या पहलगाम येथे अतिरेकी हल्ला केला, त्यानंतर भारतानं सुद्धा उत्तर दिले, मात्र असं सुद्धा पाकिस्तान जे आहे ते त्याच्या कुरापती अजून सुरूच आहेत। नक्की एक लक्षात घ्या, आपण भारतीय म्हणून आपल्याला आपल्या देशाचा अभिमानच आहे आणि आपल्या देशाच्या विरोधी कोणी कृत्य करत असेल तर तो निश्चितपणानं सर्वांचा शत्रू आहे आपला आणि त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटनं काही जी काही रणनीती आखली असेल त्यानुसार आता त्याचं उत्तर द्यायचं काम सुरू आहे। पण आपल्याला अपेक्षित असणारं सगळं तिथं घडेल असं नाही आहे, कारण त्यांची एक स्ट्रॅटेजी ठरते युद्धाची, ती स्ट्रॅटेजी काय ओपन करायची नसते, ओपन होती नसते ते, त्यामुळं त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून निश्चितपणानं पाकिस्तानचा बदला घेतला जाईल याबद्दल कुठेही मला शंका वाटत नाही। निश्चित आपण बघतो हे होते राष्ट्रवादी विधान परिषदेचे आमदार इंद्रिश नाईकवाडे ज्यांनी आपले संवाद साधलाय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।